महाराष्ट्रामध्ये बकासूर आणि मथुरने बघितलं तुम्हाला काय त्यांची कारकीर्द राहिलेली आहे आणि चालूसुद्धा आहे त्यांची कारकीर्द. सगळ्या मोठ्या बैलांची मुलाखत खूप जणं घेतात, परंतु छोटीशी बैलं असतात, गरिबाची बैलं असतात, त्या लोकांची मुलाखत घेतात, परंतु फारशी लोकं घेत नाही आहेत. आपण नक्कीच घेऊ. त्या गरिबांच्या बैलासाठी आपण मुलाखत घेणार, 100% घेणार. अंधारातील बैल उजेडामध्ये आणण्याचं काम आपण करू आपल्या माध्यमातून. बकासूरच्या आशीर्वादाने, मथुरच्या आशीर्वादाने आपण गरिबाची बैल उजेडात आणूया. बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय स्ट्रगल केला आहे त्या बैलानं. नक्कीच तुम्ही बघितलं, त्याच्या पण थोड्या थोड्या मुलाखत होत गेल्या. पैरे चांगले, मुलाखतीतून पैरे चांगले होतात. ज्यावेळेस बैलाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये जातं त्यावेळेस त्या बैलाचं चर्चा होते. त्याची मुलाखत ज्यावेळेस पडते, कुठल्याही चॅनलवरती असू द्या, ज्यावेळेस मुलाखत पडते, मी म्हणतो 1000मधली 10 लोकं तरी बघतात बैलाचा पळ कसा आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला पैरा बघूया कसा बैल, व्हिडिओ पाठवा त्या बैलाचे, कसा पळतो आहे, कोणत्या खांदी पळतो आहे, कसं स्पीड आहे त्याला, आतनं पळतो आहे, बाहेरनं पळतो आहे, बाहेर तर फाटी सोडून तर जात नाही ना. म्हणूनच एक आपण निर्णय घेतला आहे आता गरिबांच्या बैलांची मुलाखत घ्यायच्या. कुणी असू द्या गरिबाच्या. नक्कीच मुलाखती ज्या आहेत त्या सातारा जिल्हा येतीलच होत्या, कारण की आपण सातारा जिल्ह्यातील आहोत, सांगली जिल्ह्यातील आपण नाही. खूप लांब होईल सांगली जिल्ह्यातलं, जरी वाटलं सांगली जिल्ह्यातलं तरीही नक्कीच घेऊया. पॉसिबल होईल तेवढं आपण करूयाच. या बैलगाडा क्षेत्रामध्ये खरंच गरिबाची बैलंसुद्धा वर आलीच पाहिजेत, का नाही आली पाहिजेत. त्यांनासुद्धा पैरे मिळत नाही आहेत. त्यांची बैलं जरा दिसू द्या, सगळ्या महाराष्ट्राला दिसू द्या. संबंध महाराष्ट्र नाही 13 देशामध्ये हे बैलगाडी शर्यत क्षेत्र बघितलं जातं. सगळे टॉपचे बैल व्हिडिओमध्ये प्रत्येकांच्या, अगदी माझ्यासुद्धा दिसले होते. परंतु प्रत्येक बैलांची, मी सुद्धा मोठ्या बैलांची सुद्धा तारीफ करतो, गरिबाच्या बैलांची खरंच नाही कोण करत. आपण सुद्धा एका गरीब फॅमिलीमधून आहे, आपल्याला परिस्थितीची आपल्या जाणीव माहीत आहे. आपण सुद्धा लहानपणापासून बैलगाडा शर्यत बंद होतं, पुन्हा अलीकडे 3 ते 4 वर्षामध्ये ज्यावेळेस चालू झालं तेव्हापासून जरा थोडंसं हळूहळू समजायला लागलं. परंतु हे बैलगाडा क्षेत्र खूप जुनं आहे, जाणतं आहे, परंतु गरिबांच्या बैलांना कधी उजेडात आलेलं नाहीत. येतात बैल, ज्यावेळेस बैलाच्यामध्ये धमक असते ना तर ते काही करू शकतात. परंतु ज्यावेळेस 100रातली 10 बैलं टॉपनं पाळणारे असतात गरिबाची, परंतु 90% बैलं जे असतात ना ते अंधारातच राहतात. नक्की कशामुळे अंधारामध्ये राहतात? त्यांची मुलाखती होत नाही, त्यांचे व्हिडिओज लोकांच्यापर्यंत जात नाहीत. बैल पळतो, गट काढतो, परंतु सेमीला मार खातो. नाही असू द्या, परंतु एक तुम्हाला शब्द देतो, कोणताही गरिबाचा बैल असू द्या, अगदी गरिबाचा बैल असू द्या, त्यांची मुलाखत 100 नाही 1000% घेणार. माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो 92 84 65 70 99. पुन्हा एकदा नंबर देतो 92 84 65 70 99. या नंबरवरती मला कॉल करा किंवा SMS करा व्हॉट्सअपवरती. 100% ना 1001% आपण तुमच्या बैलाची मुलाखत घेऊ आणि दाखवून देऊ संबंध महाराष्ट्राला की या बैलांच्यामध्ये, अंधारातील बैलामध्ये सुद्धा धमक आहे, ते सुद्धा पळू शकतात, परंतु उजेडामध्ये नाही आहेत. फारशा मुलाखती होत नाहीत त्यांच्या. मोठमोठे चॅनेल जे असतात ते मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती असतात, त्याच्यावरती असतात गरिबाच्या. परंतु गरिबाच्या मुलाखती पण टाकल्या पाहिजेत, आपण सुद्धा टाकल्या पाहिजेत, कारण की ते बैलंसुद्धा उजेडात आली पाहिजेत. मी असे कुणालाच काही नावे वगैरे ठेवत नाही. खरंच माझ्या तो मनाचा हेतू कोणत्याच नाही. आपले जेवढे चॅनल आहेत तेवढे यूट्यूब क्षेत्रामध्ये, बैलगाडा क्षेत्रामध्ये मी कुणालाच काय म्हणतच नाही आहे, कारण की ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यामुळेच हे बैलगाडा क्षेत्र तर सगळ्याच महाराष्ट्राला कळायला लागले. आणि नक्कीच गरिबाच्या मुलाखती 100% होतील. घेणार. मला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच सुरुवात करतो आहे गरिबापासूनच. एक गरिबातला मुलगा आहे मी, मला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की गरिबांची बैलंसुद्धा पळतात, महाराष्ट्रात नाव करतात. बघूया, मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्ही. नंबर दिला आहे मी तुम्हाला. नक्कीच उजेडात आणूया. एक महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, ज्या सातारा भागामध्ये, सांगली भागामध्ये
कुठले कुठले जे अंधारातील बैल आहेत ते 100% उजेडात आणण्याचा प्रयत्न करू. एक छोटासा प्रयत्न असेल माझा. धन्यवाद.